अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 11 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने निम्न साखळी प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये अवघ्या 12 तासात 165 मिलीमीटर पाऊस झालेला असून या मुसळधार पावसामुळे धरण 100% पूर्ण भरलेले आहे। 11 जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस चालू असताना रात्रीच हे धरण पूर्णपणे भरले। परिस्थिती एवढी भयावह होती की धरण पूर्णपणे भरलेले असल्यामुळे मागून मोठ्या प्रमाणात येणारा साखळी नदीला महापूर व नाल्याला पूर हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे तसेच दूरवरून शेतीचे मलकापूर गावात वाहत आलेले पाणी आणि ह्या पाण्याला साखळी नदी धरण पूर्णपणे भरलेले असल्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्गच नव्हता। त्यामुळे गावातील कित्येक कुटुंबांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्यांची व जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली। गावातील लोक घाबरून गेले होते। रात्रभर गाव जागी राहिले, कोणीच झोपलेले नव्हते। तर कुणाच्या घरात पाण्यासोबत वाहत येणारे साप विंचू दिसू लागले। गावातील जनतेच्या मनामध्ये भयानक भीती निर्माण झाली होती। मलकापूर हे गाव अगदी साखळी नदीच्या काठावर असल्यामुळे व साखळी प्रकल्प धरण पूर्ण भरल्यामुळे गावाला अक्षरशः पाण्याचा वेढा बसला होता। गावालगत अथांग पाणी दिसत होते, त्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। या अथांग धरणाच्या पाण्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळायला सुद्धा जाऊ देता येत नव्हते, अशी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमदार प्रताप अडसड यांनी या गावाला भेट दिली असता गावातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या। जनतेने आमच्या गावचे पुनर्वसन व्हावे असे निवेदन दिलेले आहे। तहसीलदार भुसारी नांदगाव खंडेश्वर यांनी सुद्धा पाहणी केली आहे। याआधी संबंधित पाटबंधारे विभाग यंत्रणेने 2 गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते। मलकापूर आणि ढंगाळा मलकापूर या गावचे पूर्ण घराचे 4 ते 5 दिवस मोजमाप आणि सर्वे करण्यात आला, परंतु त्यांच्या मनमानीमुळे मलकापूर हे गाव उठीत पुनर्वसन केले नाही। या गावाला कोणताच धोका नाही, पाणी येत नाही असे सांगून हे गाव वगळून टाकण्यात आले आहे। त्यामुळे आता खूप विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्व गावकरी एकत्र होऊन जीवितवाला व आर्थिक स्थितीला धोका आहे। कदाचित अशाच प्रकारचा मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला तर गावाला झोपेतच जावे लागणार असा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे एकूणच गावकऱ्यांची मागणी आहे की मलकापूर या गावाचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आलेली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।